तरी त्यांना टाळता येईल महाराजांना. मागची मंडळी आताच पुढे येऊन बसा, नंतर मागणं माणसं येणार, कीर्तन संपत आलं. राम कृष्ण
करी हेचे काम म्हणा जपे राम राम. त्याचं इको फक्त गायनाच्या वेळेस द्या, शिटी नाही म्हणलो. करी हेचे काम म्हणा जपे राम राम, लागो हाचे छंद म्हणा गोविंद गोविंद. तुका म्हणा मज भीक द्यावी दिना, लागो हाचे छंद म्हणा गोविंद गोविंद. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसली काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवणी. तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती.
नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती विठ्ठला नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम सद्गुरुनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय भगवान स्वरूप सर्व श्रोत्र वृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. इको काढायचं एकदम नॉर्मल ठेवा. पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या समोर गायलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या मनाशी संवाद साधतात, आपल्या मनाबरोबर बोलतात आणि मनाकडे बोलतच नाही तर दीनवाणे होऊन मनाकडे भीक पण मागतात. विठ्ठल या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात करी हेचे काम मना, करी हेचे काम. काय काम करायचं? म्हणा जपे राम राम. अरे म्हणा तू फक्त राम राम असा जप कर. काय होईल त्याला? लागो हाची छंद म्हणा गोविंद गोविंद. राम राम असं जपल्यानंतर गोविंदाचा छंद लागावा, गोविंदाचा छंद लागेल म्हणून तू राम राम असं जप. मन म्हणतं जपायलाच पाहिजे का? नाही जपलं तर चालणार नाही का? तुकाराम महाराज म्हणतात अरे म्हणा बाकीचं सगळं सोड, मी तुझ्याकडे हात पसरून भीक मागतोय. तुकाराम म्हणे म्हणा मज भीक द्यावी दिना. मला दीन दुबड्याला स्वतःच्याच मनाला म्हणतात की मी तुला शरणागत आलोय, मला ही भीक दे. काय? म्हणा जपे राम राम. सालाबाद प्रमाणे आपल्या या टेंबरे गावामध्ये साजरा होत असलेला अखंड हरिणाम उत्सव, अखंड हरिणाम सप्ताह वर्ष 12व. एक तप या वर्षी पूर्ण होत आहे आणि त्या तपामध्ये मला माझी पत सांभाळायची आहे. विठ्ठला अखंड नाम यज्ञ व ग्रंथरस ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. या पत्रिकेकडे पाहिल्यानंतर थोडं बरं वाटतंय. तसं सप्ताह म्हटलं की आता आम्हाला विसर पडलाय की सप्ताह हा 7 दिवसाचा असतो. 1.5 दिवसाच्या कार्यक्रमाला पण सप्ताह म्हणतात मंडळी. तुम्ही छान लिहिलंय, इथं उत्सव असं लिहिलंय नाही का? श्रीराम नवमी उत्सव निमित्तानं हा ज्ञान यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण वामन महाराज जगताप, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण शंकर महाराज सावंत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज जाधव यांच्या कृपाशीर्वादाने परिसरातील सगळ्या महानुभावांच्या कृपाशीर्वादानं, संयोजनानं, नियोजनानं, ग्रामस्थ मंडळीच्या आयोजनानं साजरा होत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह. आणि या वर्षीचं हे 2ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समग्र ग्रामस्थांच्या वतीनं आपले श्री गणपतजी भुमरे यांच्या संपर्काने या ठिकाणी येण्याचा हा योग आणि कीर्तनाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा. विठ्ठल वाजले किती पहा? बरोबर 10:15. बरोबर 10:15 वाजले. 1/4 तास पण नाही उरला आपल्याला. पाऊण तास. तर खटवांग राहायला 1 तास तरी उरला होता. माझ्या वाट्याला पाऊण तासच कसं काही निभावं लागायचं आपल्याला याच्यामध्ये. असो, अल्प वेळेमध्ये आपल्याला काही नामचिंतन करायचं आहे. भगवंतांच्या संतांच्या विचारांचा धांडोळा घ्यायचा आहे. साजरा करत आहोत तो आहे श्रीरामनवमी उत्सव. उत्सव हा शब्दच फार गमतीचा आहे. तसा उत्सव हा शब्द संस्कृत मधला आहे. त्या उत्सव शब्दाचा जर संधी केली, संधी विग्रह केला, इकडे लक्ष द्या. उत अधिक सव या 2 शब्दांचा मिळून उत्सव असा शब्द होतो. उत म्हणजे वरती येणं आणि सव म्हणजे आनंद.
ज्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा ज्या क्रिया केल्यानंतर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्येच असलेला सुप्त रीतीनं असलेला जो आनंद आहे तो वाढीस येतो, वृद्धिंगत होतो, त्याला उत्सव असं म्हणतात. विठ्ठल बाहेरून काही त्याच्यात करायचं नसतं, आनंद आतमध्येच असतो. कुठे शोधिशी रामेश्वरानं, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपवाशी. हृदयातच आहे तो, हृदयस्थच आहे. त्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याची ओळख आपल्याला व्हावी याच्याकरता मूर्ती स्वरूपातल्या भगवंताचा उत्सव साजरा करावा असा एक प्रघात आहे. उत्सव म्हणजे आनंदाला ऊत येणं. सोपं सांगू का समजण्याकरता, हा उत्सव नेमका आमच्या जीवनात करतो काय? ही झोप येण्याची जागा नाहीये, लक्षात घ्या. काय करतो उत्सव आमच्या जीवनात? नेमकं आतमध्ये असलेला आनंद जो आहे, हे ऍटमॉस्फिअर जे निर्माण होतं नामस्मरणानं, नामचिंतनानं, भजनानं, प्रवचनानं, कीर्तनानं, या मृदंगानं, टाळघोषानं एक वातावरण तयार होतं आणि अंतःकरणात असलेला सुप्त स्वरूपातला आनंद वाढीस येतो, वृद्धीस येतो. त्याला उत्सव असं म्हणतात. काय झालं, पाहुणे आले अचानक घरी, आणि पाहुणे आल्यानंतर आपल्याकडे एक पद्धत आहे. पाहुणे आल्यानंतर आपण काय करतो? त्यांचा आदरातिथ्य करतो की नाही? योगायोगानं काय झालं, त्या दिवशी घरी मालक नव्हते, भगिनी होत्या. पाहुणे आले, त्यांनी स्वागत केलं, तांब्याभर पाणी दिलं आणि म्हणे बसा, एक 2-5 मिनिटं बसा, मी तुमच्यासाठी काय करते. काय करता तुम्ही? हा, ते कसं विसरणार? इंग्रजांनी फार मोठी देणगी दिली ना आपल्याला. इंग्रज गेले पण त्यांचा पुरावा ठेवून गेले. ती म्हणे मी तुमच्यासाठी दूध गरम करते. दूधवाल्याचं घर होतं ते. तुमच्याकडे दूधवाल्याकडे गेल्यानंतर दूध मिळतं का? आमच्याकडे उलट आहे, दूधवाल्याच्या घरी कधीच दूध नसतो, पोराचा असतो. ती म्हणते तुमच्यासाठी दूध गरम करते. पाहुणे ओटीवर हॉलमध्ये बसलेले असतात, ती किचन मध्ये जाते, फ्रीज मध्ये ठेवलेलं पातेल्यात असलेलं दूध घेते, गॅसवर ठेवते आणि गॅसला काय लावते? आग. गॅस पेटवते, ज्वलंत करते, आग लावते. चूल असेल फाटी लावून त्याला सरपण लावून जाळ करते, अग्नी करते आणि ते दूध तापत ठेवते. तेवढ्यात शेजारणीनं आवाज दिला मागच्या खिडकीतनं, अगं म्हणे 2 मिनिटं करता ये, फार महत्वाचं काम आहे. तसं कोण हे नसू नको. ती 2 मिनिटं करता म्हणून शेजारणीकडे जाते. ती पाऊण तास येतच नाही. तर दुधाचं काय होईल? दही, ताक, लोणी, तूप काय होईल? दूध काय होईल? उतू जाईल. प्रश्न असा आहे, ते दूध उतू जाण्याकरता त्याच्यामध्ये बाहेरून काय टाकलंय का तिनं? सोडा वगैरे टाकतात म्हणे बाबा बाहेरनं, तुम्हाला समजेल. बाहेरनं काय टाकलंय का त्याच्यामध्ये? काहीच टाकलेलं नाहीये. मग ते उतू गेलं कसं? फ्रीज मध्ये होतं, पातेल्यात होतं, तेव्हा उतू नाही गेलं. तेच पातेला घेतलं, गॅसवर ठेवले, बस इतकंच केलं. त्याच पातेल्यात आहे, तेच दूध आहे, फक्त गॅसवर ठेवले. गडबड काही झाली? गडबड काहीच झाली नाही. फ्रीज मध्ये असताना ते थंड होतं, गॅसवर ठेवल्यानंतर अग्नीची जोड त्याला लागली आणि त्याच्यामध्ये अंतर्गत काही अभिक्रिया झाली उष्णतेमुळं आणि ते दूध आतून बाहेर उतू जायला लागलं. बस हा उत्सव आमच्या जीवनात फक्त अग्नीचं काम करतो. आतमध्येच असलेला आनंद याला फक्त प्रज्वलित करतो. हा अग्नी उष्णता देतो. आता तसं इथं कोकणात अग्नीची पण गरज नाहीये. उत्सवाचं हे साधन आपल्या जीवनात याच्याकरता आहे, आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता. आणि अशा या उत्सवात आम्हाला संतांनी आणून बसवलं. काय आवश्यकता आहे हरिनाम सप्ताहाची? काय आवश्यकता आहे हरिनाम कीर्तनांची, नाम जप यज्ञाची काय आवश्यकता आहे? या एका प्रश्नापासून आपल्या चिंतनाला आपण जाऊ. मला ठाऊक आहे अगदी सीमित वेळ माझ्याकडे आहे. या सीमित वेळेमध्ये 20-20 खेळायची आहे, नाही का? काल धोनीनं जसं खेळला तसं आपल्यावर आज वेळ आलेली आहे. काय आवश्यकता आहे हरिनाम सप्ताहाची? कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला? बाबा आपल्याला काही काम धंदा नाही, मागच्या मंडळींना काही काम धंदा नव्हता म्हणून चला बाबा गावाला पैसा खूप झालाय, वर्गणी खूप मिळते म्हणून ठेवा हरिनाम सप्ताह, असं काही आहे का? याच्या मागे एक विज्ञान आहे.
आणि तसं पाहायला गेलं तर हरिनाम सप्ताहाची, बरं का, आता हा उत्सव आहे पण मी त्या अनुषंगानंच बोलतोय, हरिनाम सप्ताहाची अशी साचेबंद बांधणी याला फार मोठा इतिहास नाहीये. समग्र महाराष्ट्रात आपण जर पाहिलं फार फार जुने सप्ते आपल्याला 100 वर्ष 150 वर्षाचे भेटते. याच्या पलीकडे फारसे जुने सप्ताह नाहीये. कीर्तन परंपरा अनादी आहे पण सप्ताह फार दूरचा नाहीये. काय कारण असेल की या वेळेला सप्ताह म्हणून एक योजना गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवरती निर्माण करण्याची पद्धती रूढ होत गेली. त्या धुरीण मंडळींनी तो सप्ताह आयोजन करण्याचं मनात घेतलं गेलं. याची काय आवश्यकता निर्माण झाली ऐकून जा. इथं आपण जे येत असतो त्याचं कारण सांगतोय मी. कशा करता हरिनाम सप्ताह आहे. आपण सुखाच्या, शांतीच्या, समाधानाच्या, भगवंताच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस तडफडत आहोत. प्रपंचामध्ये आपण सगळे प्रयत्न जे करतोय ते कशा करता, सुखा करता, समाधाना करता. प्रपंच कुणी दुःखा करता करत नाहीये. प्रपंच करताना, प्रपंचातल्या सगळी कर्म करत असताना, जीवन संपूर्ण जगत असताना कुणालाही मला दुःख व्हावं ही अपेक्षा या जगात एक मात्र कुणीही भेटणार नाहीये. एक फक्त विशेष होतं महाभारतामध्ये, माता कुंती, तिनं फक्त दुःख मागितलं भगवंताकडे. ती एक अपवाद वगळला तर या जगात दुःखाचं नाही का, मला दुःख व्हावं असं कोणाची अपेक्षा नाहीये. प्रत्येक जण सुखासाठी प्रयत्न करतोय. काय अनुभव आहे तुमचा आतापर्यंत जे जे म्हणून सुखाचं केलं तुमच्या पदराला काय पडलं बोला की जरा. दुःख हा सार्वत्रिक अनुभव आहे. जे जे म्हणून करायला गेलो प्रत्येक क्रिया आम्ही सुखासाठी केली खरी पण आमच्या जीवनाला केवळ दुःख मिळालं. संतांनी ओळखलं की माणसं जिथं सुख शोधतात तिथं सुख नाहीये. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिस तळमळ, काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागले ओढाळ, कवणामी शरण जाऊ. संसार हा दुःखाचं मूळ आहे. सगळीकडे दुःख आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. संसार सुखाचा विचार नाही कुठे. पण आपण इतके महात्मे संतांच्या वचनावर विश्वास कसा ठेवणार. इतकं सगळं आपल्याला माहिती आहे. काकडा आरतीमध्ये आपण फार गळे काढू काढू, चाली लावू लावू, सगळे वासुदेव आंधळे पांगळे म्हणतो खरे पण जीवनात जगण्याच्या नामानं बोंब आहे. आणि त्यामुळे संतांनी हेरलं हे सर्वसामान्य जन ज्या सुखाची अपेक्षा करतात ते संसारात त्यांना मिळत नाही. त्या सुखाचा, शांतीचा, समाधानाचा मार्ग सांगण्याचं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलं. मग इथून हरिनाम सप्ताहातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे. हरिनाम सप्ताहातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अहो म्हणे महाराज जीवन का माहिती नाही तुम्हाला. गावोगावी कीर्तनाला जाता तुम्हाला माहित नाही सप्ताहातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. अहो आता कीर्तन 10:15 चालू, काय 9:45 चालू झालं ते उशीर कशामुळे झाला एवढा. इतकी महत्वाची गोष्ट आहे. मंडप पुरत नव्हता जेवणाला. असं काही करता. आम्ही येताना तर आमच्या मित्रांनी सांगितलं, सांगायचं बाबा गोधड्या पण घेऊन या. विठाला प्रसाद जेवण महत्वाचं आहे का सप्ताहामध्ये. अखंड हरिनाम सप्ताहातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती असेल तर विनाप्रहार नामस्मरण. अखंड लय जातं की नाही. अखंड नामयज्ञ
कशाच्या आधारानं करणार? गावातल्या प्रत्येकाच्या मुखाला भगवंताचं नाम यावं, प्रत्येकानं रामकृष्ण हरीचा जप करावा, 365 दिवस नका ढुंकून बघू या गोष्टींकडे. किमान सप्ताह चालत असताना प्रत्येकानं यावं, त्या कमिटीकडे नाव द्यावं की या वेळेला ह्या तासभर विना मी घेणार आहे, माझ्याशिवाय दुसऱ्याला द्यायचं नाही. आमच्या पुण्यामध्ये एक मंदिर आहे सहस्रबुद्धे महाराजांचं मठ म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2-2 वर्ष माणसं वेटिंगला आहेत विण्यासाठी. हे अतिशयोक्ती नारदाच्या गादीवरनं कुठं बोलत नाहीये. 2 वर्ष वेटिंग आहेत नाव देऊन की या वेळेला मला विना पाहिजे. तुम्ही हसताय म्हणजे काहीतरी गडबड आहे, आणि ती मला पण समजते. काय झालंय त्या विना प्रहाराचं? 10 किलोचा नातू आपण दिवसभर खांद्यावर खेळवतोय, अर्धा किलोचा विना घ्यायला आपल्याला कंटाळा येतोय. कोणी आला का पटकन घे बाबा एकदाचा, जाऊ दे मला, असं नाही. अखंड भगवंताचं नामचिंतन यावं हे प्रमुख उद्दिष्ट हरिनाम सप्ताहातलं आहे. मग ते नामस्मरण करत असताना आपल्या जीवनाचं वास्तविक स्वरूप आपल्याला कळावं म्हणून काकडा आरतीच्या संयोगानं भगवंताला ओवाळायचं आहे, भगवंताची काकडा आरती करायची आहे. पण तुम्ही जरा सूक्ष्मतेनं बारकाईनं जर पाहिलं, ती पूजा खरंच मूर्तीची पूजा आहे का? भगवंताला जो आरती ओवाळली जाते, भक्तीची या पोटी बोध स्वरूपानं बोध स्वरूप काकड्यानं ओवाळू आरती, ओवाळू पंचारती. पंचप्राण जिवे भावे, पंचप्राणानं प्राण अपान व्यान उदान समान पंचप्राण अंतःकरणात आहे, आपल्या चैतन्य शक्तीमध्ये आहे. त्या प्राणांसहित काया वाचा मनानं त्या बोध स्वरूप, त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा जो अंतस्थ आहे त्याचा काकडा ओवाळायचा आहे. ते माध्यम आहे भगवंताच्या मूर्तीचं. विठ्ठल काय उपरण्याला पण सवय आहे ना 7 ते 9ची, इतका वेळ झाला अजून सोडत नाही, त्याच्यामुळे ते आपल्या सुटलं. काय सांगायला लागलोय? काकडा आरतीनं भगवंताला आळवायचंय. आंधळे पांगडे वासुदेव, त्याच्यामध्ये वाराचा अभंग, सगळ्यांना आपण अंतर्भिमुख होऊन आपलं परीक्षण करायचं आहे. मग पुढे जीवनातलं तत्वज्ञान जे संतांनी सांगितलं ते ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने किमान वाचनात यावं इतक्या अपेक्षा. मग पुढे गाथा भजन आहे, आणि मग गाथेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं काय सांगितलंय त्याचं सविस्तर चिंतन. इतके सगळ्या हिऱ्यांची खाण आहे ज्ञानेश्वरी, त्यातला एखादा मोती एखादा हिरा आमच्या हाताला लागावा म्हणून संध्याकाळच्या सत्रात प्रवचनाची व्यवस्था आहे. की ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी श्लोक घ्यावा आणि त्याच्यावर सविस्तर श्रोत्यांना सांगावं. अर्थात प्रवचनाला श्रोत आलेले असतील तर, नाहीतर सप्ताहातल्या प्रवचनांची आता फार बिकट अवस्था आहे. महाराजाला वाटतं पुढून मला धरून आणलं काय, या बसा, आणि सांगायचं कोणाला? ज्यांचं आयुष्य संपून गेलंय. एक लक्षात घ्या, वपू काळेंचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की गीता, श्रीमद भगवद गीता हा आचरण्याचा ग्रंथ आहे, हा जगण्याचा ग्रंथ आहे. ऐकताय ना तुम्ही? श्रीमद भगवद गीता हा जगण्याचा ग्रंथ आहे. काय म्हणणे आहे तुमचं? कधी वाचलं पाहिजे? 16व्या वर्षी ज्या मुलानं ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वर महाराजांना 16व्या वर्षी लिहिली, ती आम्ही 61व्या वर्षी वाचतोय. याच्यापेक्षा जगात मोठा आश्चर्य कुठला असेल? आम्हाला जगण्याकरता येते. आमचं वय झाल्यानंतर अर्ध्या गवऱ्या गेल्या आमच्या स्मशानात, आणि मग आम्ही ज्ञानेश्वरी उचकटून बघितली. काय फायदा आहे? आम्हाला आमचं जीवन कळण्याकरता ज्ञानेश्वरी अगोदर वाचावी, ती समजावी, समजून घेण्याकरता प्रवचन आहे, आणि ती आमच्या जीवनात बसवावी म्हणून प्रवचनाची व्यवस्था आहे. त्यानंतर सगळ्या रसाच्या लोकांना एकत्र आणून धर्ममंडपात बसवलं. तसा तत्वज्ञान हा प्रवचनाचा मुख्य विषय आहे, आणि चिंतन हा कीर्तनाचा मुख्य विषय आहे. पण कीर्तनामध्ये त्याच्यामध्ये गायन आहे, नृत्य आहे, वादन आहे, संवाद आहे, थोड्या फरकानं विनोद पण आहे थोडासा. जसं आपण लोणचं घेतो की नाही तसं. अख्खं ताट भरून लोणचं खाल का तुम्ही? आता पदवी चालू झाली विनोदाचार्य,
आता काय विनोदाचार्य, विठाल विठाल कीर्तनाची व्यवस्था मग हरी जागर आहे. हे सगळा उपक्रम कशा करताय? 8 दिवसाचं 7 दिवसाचं 5 दिवसाचं हे शिबिर आहे. आपण प्रपंचातल्या दुःखानं व्याकुळ झालेलो आहोत. इथं येऊन संतांच्या विचारांचा आधार घ्यावा आणि त्या आधारानं आम्ही आमचं उर्वरित जीवन सुंदर, सुदृढ, सत्शील, सदाचारी, प्रामाणिक, भगवत समर्पित भावनेनं जगावं. हा दिव्य संदेश धर्म मंडपातून घेऊन जाण्याकरता अखंड हरिनाम सप्ताहाची योजना आहे. विठाल प्रस्तावना झाली. आता मी थेट अभंगाकडे येतोय. अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मनाबरोबर बोलतात, मनाबरोबर संवाद साधतात. आता बोलताना माणूस बघा तुम्ही, उत्तर भारतामध्ये एक साधू होते स्वामी श्री अखंडानंद सरस्वती. ते म्हणायचे माणूस बोलताना स्वतंत्र आहे, त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य शासनानं पण दिले, सरकारने दिले, कायद्याने अधिकार दिलाय आपल्याला बोलण्याचं. म्हणून तर कीर्तनकार बोलू शकतो. जर अधिकार नसता तर हा माईक बंद झाला असता, मला एकट्याला कुठेतरी राणा जाऊन बोलावं लागलं असतं. बोलण्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, प्रत्येक माणसाला बोलण्याचं स्वातंत्र्य मात्र आहे. पण परिणामांची परतंत्रता आहे. बोलताना तो स्वतंत्रतेने बोलू शकतो, पण त्याच्यावर काय परिणाम होणार हे मात्र त्याच्या हातात नाहीये, ते पुढच्याच्या हातात आहे. म्हणून ते सांगायचे की माणूस बोलताना 3 स्तरातून बोलू शकतो. एक तर तो स्वतःबद्दल बोलेल, एक तर तो जगाबद्दल बोलेल किंवा जगदीशाबद्दल बोलेल. विठाल माणूस संतांबरोबर बोलेल साधनेत राहून, देवाबरोबर बोलेल देवाच्या दारात जाऊन, पण जेव्हा स्वतःशी बोलायचं आहे तेव्हा अशी कुठे विशेष जागा नाहीये. तुकाराम महाराजांनी ती जागा आम्हाला सांगितली. वृक्षवल्ली आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करू. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. माणूस स्वतःशी बोलण्याकरता त्याला एकांत आवश्यक आहे. लक्षात घ्या, महाराज आज स्वतःच्या मनाबरोबर बोलतात. मनाबरोबर बोलतात, काय आवश्यकता आहे मनाबरोबर बोलण्याची, नाही का? रामायणामध्ये असं एक उदाहरण येतं. सीतामाईला चोरून नेली, पळवून नेली. कुणी? रावणाने. आणि रावणानं पळवून नेल्यानंतर ती बातमी रामाकडे गेली आणि रामानं सीतामाईला सोडवण्याकरता सगळ्या यंत्रणा सज्ज केल्या आणि लंकेकडे काही वानरं पाठवली. पण फक्त लंकेकडे नाही पाठवली, बाजूच्या सगळ्या प्रभागातून, सगळ्या भागातून, देशाच्या सगळ्या दिशेला त्यानं वानरं पाठवली. कॉलेजला असताना एकानं प्रश्न केला, म्हणे महाराज रामाचं जरा काही सायन्स, पॉलिटिक्स सायन्स कच्चं होतं का? का बाबा असा काही प्रश्न आहे? सीतेला चोरून कुणी नेली? रावणानं नेली. रावण कुठं राहतो? लंकेत राहतो. लंकेचा राजा आहे. मग रामानं सगळी जी वानरं आहे ती लंकेकडेच पाठवायची ना, बाकीच्या देशाला कशाला पाठवली? आमचे गुरुजी सांगायचे रामाचं सायन्स, पॉलिटिक्स सायन्स कच्चं नव्हतं, ते व्हेरी डेव्हलप होतं. म्हणे रामानं असा विचार केला असेल की रावण हा विचार करेल. रावण पण काही साधा नाहीये. रावण हा फार प्रकांड पंडित आहे, राज्यशास्त्राचा तो पण जाणताय, तो एक राजा आहे, त्याला राज्यशास्त्राचा, राजनीतीचा नियम माहिती आहे. रावण हा विचार करेल की मी सीतेला पळवून नेली आहे, सीतेला मी लंकेत ठेवणार आहे. ही बातमी रामाला कळाल्यानंतर निश्चित राम लंकेवर आक्रमण करेल आणि लंकेवर आक्रमण झाल्यानंतर काय होईल? ढिशुम ढिशुम युद्ध होईल की नाही? आणि युद्धशास्त्राचा असा नियम आहे, ज्या भूमीमध्ये युद्ध होतं सगळ्यात जास्त नुकसान त्याचंच होतं. बघा ना तुम्ही आता ते युक्रेन आणि कोणाचं युद्ध चाललंय? रूस रशियाचं. कुठं चालू आहे ते?
रशिया हुशार आहे ना, त्यांच्या देशात युद्ध घेतलं त्यांनी, युक्रेन मध्ये घेतलं का, बॉम्ब पडला तर पडू दे, आपल्या आळीत नको दुसऱ्या. विठाला विठाला रावण हा विचार करेल की रामानं जर आक्रमण केलं तर तो लंकेवर केले सगळ्यात जास्त हानी होईल, असा विचार रामानं केला. आणि म्हणून रामानं बाजूला सगळ्या दिशेनं वानरं पाठवली. पण संशय प्रबळ होता लंकेचा, म्हणून लंकेकडे जाणारी जी फळी आहे ती मजबूत ठेवली. त्याच्यामध्ये जांबवंत आहे, हनुमंत आहे, अंगद आहे, वादी आहे, असे सुग्रीव आहे, असे सगळे प्रमुख पुढारी त्या ठिकाणी त्यांनी नेमले. जेव्हा सगळ्यांना सांगितली योजना तेव्हा हनुमंतराय सगळे निघाले. आणि हनुमंतराय काही 10-15 पावलं गेल्यानंतर पुन्हा माघारी आले. आणि माघारी आल्यानंतर देवाला प्रश्न पडला की हा हनुमान मागं का आला. देवाला काही अनुमानच लागे ना, हनुमान का आला मागे. हनुमंत जवळ आल्यानंतर देवाने विचारलं की हनुमंता तू मागे का आलास. म्हणजे देवा आम्ही चाललोय कशा करता. अरे म्हणे सीतेचा शोध घेण्याकरता तुम्हाला पाठवतोय. पण म्हणे मला एक प्रश्न पडलाय, ज्या सीतेला शोधायला आम्ही चाललोय तिला आम्ही कुठंच बघितली नाही अजून. फेसबुकला नाही, व्हॉट्सअपला नाही, ट्विटरला नाही, युट्यूबला नाही, कुठंच बघितली नाही. तिला आम्ही ओळखतच नाही, तर तिला शोधणार कसे काय. मग देवाने सांगितलं अरे बरोबर आहे तुझा प्रश्न. देवाला जरा हायचं वाटलं रामाला की आता आपलं काम बहुतेक होईल नाही का. नाहीतर पक्षामध्ये जिंदाबाद कार्यकर्त्यांचा जास्त भरणा असतो. जिंदाबाद ध्येय माहित नाही, धोरण माहित नाही. आणि आता ध्येय धोरण सगळी एका बाजूला गेलेत. आता सगळेजण तोरण बांधायला बसले. विठाला जिकडे तोरण तिकडे धोरण असं झालंय. आता भगवंताला वाटलं आता काम आपलं बहुतेक होईल. हनुमंताला सांगितलं सीतेची ओळख तुला सांगतो. म्हणे काय आहे, सीतेला ओळखणं अत्यंत सोपं आहे नाही का. भागवतामध्ये नाही का वर्णन केलंय रामायणामध्ये. जेथ सीतेची वसती घडे तेथ राम राम स्मरते झाडे. पाषाण खाडे सकळही बोलती श्रीराम जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. असं जिथं सीता असेल तिथली झाड, वेली, लता, दगड, गोटे सगळंच्या सगळं एकच त्यांचं भजन चाललेलं असेल. काय श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. आचार्य रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. रामानं सांगितलं सीतेला ओळखायचंय ना, सीता ज्या ठिकाणी असेल तिच्या आजूबाजूचा सगळा परिसर श्रीराम जयराम असं भजन करत असेल. हनुमंताने स्वीकारलं. म्हणे ठीक आहे देवा निघतो. हनुमंत 10-15 पावलं परत गेले आणि पुन्हा परत माघारी आले. देव म्हणले हाता ह्याला काय आलं, मोबाईल मधला बॅलन्स संपला की काय फोन करायला परत माघारी का आलं. देवाला सांगितलं हनुमंतानं, देवा आता हे आम्हाला कळलं की तुमची सीता कोण आहे हे ओळखू शकेल.
तुमची सीता कोणती आहे याचं तुम्ही ओळखण्याचं साधन सांगितलं, पण तिच्या समोर गेल्यानंतर तिला कसं कळेल की मी तुमचा आहे? माझ्याकडे काही कुठलं आयडी कार्ड नाहीये, ती कशी काय मला ओळखेल? मग देवाने त्याला एक सांगितलं, म्हणे बरोबर आहे तुझा प्रश्न, म्हणे एक खाजगी गोष्ट तुला सांगतो की जगात कुणालाच माहिती नाही, फक्त तुला सांगतो, फक्त तुला म्हणून सांगते, आणि अख्खा गावभर होतं ते. तसं हनुमंतानं केलं नाही, देवाला सांगितलं. देवानं सांगितलं म्हणे काय, तू सीतेच्या जवळ गेला, सीतेला तू ओळखली, तू फक्त सीतेला एक सांगायचं. म्हणे काय आहे, आम्ही जेव्हा चित्रकूटात होतो तेव्हा एकांत समयामध्ये आम्ही दोघे बसलो होतो, खडकावर मी असं बसलो होतो, आणि सीता माझ्या शेजारीच बसली होती. काय मला वाटलं, मी रानात गेलो, फुलं तोडून आणली आणि फुलांचा गजारा केला आणि सीतेच्या डोक्यामध्ये केसामध्ये माळला. ते कोण सांगताय? रामप्रभू. कोणाला सांगतात? म्हणजे एक गृहस्थी एका ब्रह्मचार्याला सांगतोय, आणि तो ब्रह्मचारी पण म्हणतोय वा वा प्रभू तुमची लीला आघात आहे. मग म्हणे पुढे काय झालं? म्हणे काही नाही, मी तो गजरा माळत होतो आणि तेवढ्यात इंद्राचा मुलगा जयंत तो तिथे आला आणि सीते कावळ्याच्या रूपाने आला आणि सीतेची छेड काढायला लागला, आणि ते मला राहवलं नाही म्हणून मी माझा धनुष्यबाण घेतला, प्रत्यंच्या ताणली आणि त्याच्यावर रोखली. तेवढ्यात त्या बाण रोखल्यामुळे तो जयंत घाबरला, देव स्वरूपात प्रकट झाला, देवाची माफी मागितली, शरण आला. आता शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही, नाही का? कावळ्याच्या रूपाने आलं होतं, म्हणजे ठीक आहे तुला माफ केलं, पण आता या बाणाचं काय करायचं? माझा बाण अमोघ बाण आहे, हा व्यर्थ जात नाही, आणि तो प्रत्यंच्याला ताणलेला आहे, नाही का? रघुकुल रीत यही चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. मुखातून गेलेला शब्द आणि धनुष्यातून गेलेला बाण परत माघारी येत नाही म्हणे, तो त्याचा अर्थभेद करूनच येतो. आता काय करायचं? म्हणे काही नाही, नाईला जाय थोडा एक डोळा. जयंत कावळ्याच्या रूपाने आला होता, देव म्हणले ठीक आहे. देवानं एक तो धनुष्यबाण सोडला, कावळ्याचा एक डोळा फोडला. कुठला? डावा का उजवा? आता तुम्ही कुठल्या विचारसरणीचे आहात त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पहा कावळ्याचं निरीक्षण करून, कावळ्याला एकच डोळा आहे, कावळ्याला एकच डोळा आहे. त्याला जेव्हा डावीकडे बघायचं असतं तेव्हा तो ते बुबुळ डावीकडे नेतो, आणि जेव्हा उजवीकडे बघायचं असेल तेव्हा ते बुबुळ फिरून उजवीकडे आणतो, नाही का? माणसं पण तसंच करत होती, डावा पक्ष उजवा पक्ष, तिकडे वेळ तिकडे खेळ, विठाला विठाला. आणि एवढी कथा तू सीतेला सांग, सीता ओळखून की हा रामाचा माणूस आहे असं सांगितलं. सगळी वानरं निघाली, वेळ झाला होता, आता कीर्तनात पण वेळ होतो ना, पटकन वेळ झाली होती. ती वानरं अशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चालत चालत निघाली, समुद्राच्या तटापर्यंत त्या जायच्या अगोदर वैराण प्रदेशातून चालायला लागली. सगळ्याला तहान भुकेने व्याकुळ झाली. बरोबर काय हॉटेल किंवा असं काही रस्त्याला नव्हती, शिदोरी नव्हती, सगळी वानरं आणि अख्खा ओसाड प्रदेश, सगळ्यांना भुका लागला. इकडे तिकडे व्याकुळ होऊन पाहतात, दूर जंगलांमधून काही पक्षी थवेच्या थवे येताना दिसत होते. अंदाज लावला की तिथे काहीतरी असलं पाहिजे. सगळी वानरं त्या डोंगराच्या जवळ गेली, एक गुहा दिसली, त्या गुहेच्या आतमध्ये जाऊन पाहतात तर काय, अशी व्यंजनाच्या व्यंजन भरलेली, पंचपक्वान्नांची ताटं भरलेली, वेगवेगळी फळं, वेगवेगळे सुवासिक जल पिण्याकरता, आणि लख असा प्रकाश, आणि त्या प्रकाशाच्या पलीकडे एक योगिनी बसलेली, तिचं नाव स्वयंप्रभा, तपस्विनी बसलेली. ती वानरं गेली आणि पाहतात तर पलीकडे कोणी बसलेला आहे. सगळ्यांनी विचारलं कोण आहेस तू? ती ध्यानस्थ होते, यांनी जरा कल्ला केला, वानरं म्हणल्यानंतर कल्ला करणार, गोंधळ करणार, म्हणून ती जागी झाल्याने विचारलं कोण आहेस तू? ती म्हणते माझ्या घरी येऊन मलाच विचारतं कोण आहे. पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांनी जर तुम्हाला विचारलं की कोण आहात तुम्ही, अरे पाहुणे तुम्ही आहात, आम्ही विचारलं पाहिजे तुम्हाला तुम्ही कोण आहात. माझ्या गुहेत येऊन माझ्या स्थानी येऊन तुम्ही मला विचारताय. ती म्हणते तुम्ही कोण आहात? ती जरा वरमली माकडं वानरं, म्हणले आम्ही रामाची माकडं आहेत. गराबानं म्हणले रामाची माकडं आहे आम्ही, रामाची वानरं आहे. बरं म्हणे मग इकडे येणं कशासाठी झालंय? मग त्याच्यातले काही पुढे आले आणि तिने सांगितलं माझं नाव स्वयंप्रभा, मी तपस्विनी आहे. यांनी सांगितलं आम्ही रामाची वानरं आहोत. इकडे येण्याचं प्रयोजन वानरांनी सांगितलं आम्ही रामाची सीता शोधायला निघालोय. लक्ष द्या इकडे, वानरं काय सांगतायत, आम्ही रामाची सीता शोधण्याकरता निघालोय, वाटेत भूक लागली म्हणून इथे आलो. तिनं त्यांच्याकडे बघितलं आणि जरा गालातल्या गालात कुत्सित हसली. हसण्याचे पण प्रकार आहेत.
माहिती आहेत का तुम्हाला? मनमोकळेपणानं माणूस हसतो, गडगडाटी हास्य आहे. उगी शेजारचा हसला म्हणून आपल्याला हसायला लागलं, बळजबरीचं हास्य आहे. आणि महाराज चुकल्यानंतर गालातल्या गालात हसू येतं ना, त्याला कुठलं हसू म्हणतात? कुत्सित हसतो. तसं ती कुत्सित हसली. ती वानर जाणकार होती म्हणे असं नाही, असंच अचानक तू काही कारण नसता हसणार नाही. काय नेमकं कारण आहे? तिने दिलेलं उत्तर ऐका. ती म्हणते, अरे तुम्ही शोधायला कोणाला चालले? रामाच्या सीतेला. दशरथाचा पुत्र दाशरथी रामाच्या बायकोला, दाशरथी रामाच्या सीतेला शोधण्याकरता तुम्ही निघाला खरंच, पण ती सीता तुम्हाला कशी मिळेल? तुम्हाला तुमच्या सीतेचा शोध लागला नाही, तुम्ही रामाच्या सीतेला कसं काही शोधणार? डोकं खाजवायला लागली. आमची कुठं सीता आली? 4 वर्ष झाले सीतेच्या शोधात आहे, अजून कुठला सोयरा आम्हाला सांगा ना, कुठं सीता आहे? त्याचं काय भेटायची म्हणे? फार मावळातला कोकणात, कोकणातला विदर्भात, कुठे कुठे जातोय, पण सीता काही भेटत नाही. आता विठाला किती ओढाताण चालली म्हणे सीतेच्या शोधार्थ. वेगवेगळे ऍप आले, शादी.com, तिथं पण तिचा पत्ता लागत नाही. ती वानर स्वयंप्रभा सांगते की तुम्ही रामाच्या सीतेला शोधायला चालले. अरे तुम्हाला तुमची सीता भेटली नाही, तुम्ही रामाची सीता कशी काही शोधणार? ते म्हणले आमची सीता काही समजे ना म्हणे, आम्हाला जरा समजून सांग. तिनं सांगायला सुरुवात केली, तुमच्या आत्मारामाची, अंतरात बसलेल्या आत्माराम स्वरूपाची शांती नावाची सीताच तुम्हाला भेटलेली नाहीये. तुम्ही या रामाची सीता कशी काही शोधणार? वानर सगळी स्तब्ध झाली. अरे म्हणे खरंच की आपण तर अशांत आहोत, अशांत चित्तानं कुठलं काम हाताला लागायचं नाही. म्हणे मग काय करायचं? तिनं सांगितलं, बसा एका लाईनीत. अशी माकडांची सगळ्यांची ओढ धरली, एका लाईनीत बसवली, एक हाताचं अंतर ठेवलं. म्हणे पद्मासन घाला. घातलं पद्मासन, ध्यान मुद्रेत बसा आणि डोळे मिटून ध्यान करा. आपण आपल्या मनाशी संवाद साधा, शोधा, मनामध्ये डोकवा, उतरा, मनाशी संवाद साधा, तुम्हाला तुमची सीता मिळेल. 1 तास झाला, अर्धा तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, सगळी मांडर ध्यानस्थ. काही वेळानंतर ती ध्यानावर आली. नाही का, ध्यानावर आली. ज्याला ध्यान साधतो तोच ध्यानावर असतो. विठाला विठाला. आता आपल्याकडे ध्यान हा शब्द शिवी म्हणून बाळगतो. काय ध्यानावर आहे का? असा शब्द वापरला जातो. ती वानरं सगळी ध्यानातून बाहेर आली आणि पाहतात तर काय, तिथं गुहा नाही, डोंगर नाही, स्वयंप्रभा नाही, काही नाही. सगळी वानरं एका तटावर होती. संपत्ती जवळ येतोय, निर्णय सांगतोय, पुढं काय करायचंय. सगळी वानरं पुढच्या दिशेला गेली. दृष्टांत संपला. मला सांगायचा आहे मुद्दा हा, वाल्मिकी रामायण सांगतोय काय की तुम्ही तुमच्या अंतरात बसलेल्या शांतीरूपी सीतेचा जोपर्यंत शोध घेत नाही तोपर्यंत तुम्हाला रामाच्या सीतेचा शोध लागणार नाही. याचा अर्थ काय की तुम्ही ज्या कामासाठी चाललेला आहात ते काम यशस्वी होणार की नाही होणार हे सर्वस्वी तुमच्या मनावर अवलंबून आहे. त्या मनाला तुम्ही जिंकणं किंवा त्या मनाशी संवाद साधणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा योजलेल्या कार्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही निकड ओळखली की आपल्या जीवनात आपल्याला काय पाहिजे? शांती पाहिजे, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, भगवंत पाहिजे. पण तो जर मिळवायचा असेल तर त्याच्या अगोदर मनाबरोबर संवाद साधणं गरजेचं आहे. म्हणून मनाबरोबर संवाद साधण्या करण्याचा पहिला विचार ठेवला अभंगाच्या पहिल्या. करी हेची काम, 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 करी हेची काम. लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद.
तुकाराम महाराजांनी ही निकड ओळखली की आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाबरोबर संवाद साधावा लागेल. तत्वज्ञान उभं केलं तुकाराम महाराजांनी. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान. मनाला प्रसन्न करणं, आपल्या जीवनात सुख शांती समाधान देणारं कोण आहे? ते मन आहे. त्या मनाशी संवाद साधणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी मनाबरोबर संवाद साधताना सुरुवात केली. काय? म्हणा करी हेची काम मना जपे राम राम. प्रश्न पडेल कधी कधी घ्यायला संवाद कस काय म्हणायचा? बोलतात तर तुकाराम महाराज मनाला बोलूनच देत नाही. महाराज म्हणतात तसं नाही, मनाचा माझा संवाद चाललाय पण सगळ्यात अगोदर मी बोलणार. माझी बॅट आहे ना, पहिली बॅटिंग कोणाची करतात? ज्याची बॅट त्याची बॅटिंग. हा साधा गल्लीतला क्रिकेट मधला नियम आहे. तुकाराम महाराजांनी तिथं लावला. मनाला बोलू देत नाही, कारण मला जर अगोदर बोलून दिलं तर मन असं काही बोलून जातं, आपल्याला जे बोलायचं ते बोलून 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 जरी दाखवलं तरी विसरून जातं. मन असं काहीतरी वेगळंच बोलतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की म्हणा अगोदर मी बोलणार नाही का. मग मनाला सांगतात काय? मना एक करी म्हणे जागीन पंढरी उभा विडेवरी तो देखेन सावळा. असा संवाद चालू होतो. तुकाराम महाराज मनाबरोबर बोलतात. काय आवश्यकता होती? मनाबरोबर बोलल्याशिवाय आपल्या जीवनात यशस्वी काम काही होणार नाही. काही प्रश्न याच्या संबंधाने उपस्थित होतात की तुकाराम महाराज मनालाच का महत्व देतात? बोलायचं झालं तर ते बाकीच्याला बुद्धीला इंद्रियांना बोलू शकत होते, मनालाच का घेतलं? मनाला असं काही सांगता येतं का? मनाला सांगतात मनाला इतकं महत्व काय द्यायचं आहे? आणि मनाला सांगितल्यानंतर आपण जे बोललेलं आहे ते मन करेल का? मनाला सांगतात पण मन काहीच करत नाही का? हे सगळं पाहण्याकरता आपल्याला वेळ पुरेल का हे पण बघायला लागेल. विठाला तुकाराम महाराज मनाबरोबर संवाद साधतात. मनाबरोबरच काय संवाद साधतात? काय होतं बघा, जीवनात काही करायचं झालं तर 3 स्तरावर माणूस करत असतो. 3 रीतीने त्याच्या जीवनात व्यवहार होत असतात. काही करायचं झालं तर शरीरानेही करता येतं, वाणीनेही करता येतं आणि मनानेही करता येतं. शरीराचा आणि वाणीचा व्यवहार चालू आहे, पण त्याला जर मन सहाय्य नसेल तर त्या व्यवहाराला विशेष काही अर्थ नाहीये. पण मनाने एखादी क्रिया होती आहे आणि त्या ठिकाणी अध्यात्माच्या बाबतीत पण मनाने एखादी क्रिया होती आहे पण तिथं शरीर आणि वाणी जरी नसेल काही हरकत नाही. मनाचा व्यवहार फार महत्वाचा आहे. ठीक आहे. एक सूत्र आहे, मन अधिक बुद्धी बरोबर योग आणि मन अधिक इंद्रिय बरोबर भोग. विठाला एकतर शरीरानं करता येतं, वाणीनं करता येतं, मनानं करता येतं. उदाहरण दिलं जातं बघा, एका व्यापाऱ्याची 3 दुकानं होती. ऐका बरं, एका व्यापाऱ्याची 3 दुकानं होती. एक कपड्याचं दुकान होतं, दुसरं सोन्याचं दुकान होतं आणि तिसरं हिऱ्यांचं दुकान होतं. ऐकताय ना तुम्ही? आता लगीन सराई आहे. हे 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे आपल्याला. कपड्याचं, सोन्याचं आणि हिऱ्याचं असं 3 दुकानं होती. एक जण त्याचा मित्र गेला त्या शेठजीकडे म्हणे, शेठजी वा वा. काय वा वा? म्हणे 3 दुकानं सांभाळता, काय मजा आहे तुमची. म्हणे अरे मजा काय, नफा तोटा पण आहे त्याच्यामध्ये. तो म्हणतो बरोबर आहे, व्यवहार आल्यानंतर नफा तोटा हा चालत असतो. मग कसं काय करता तुम्ही? म्हणे काही नाही शेठजी सांगतो, काय हरकत नाही म्हणे, मला काही चिंता नसते. कपड्याच्या दुकानातून जर माझा काही तोटा झाला, लॉस झाला तर मी सोन्याच्या दुकानातून भरून काढतो. कपड्याच्या दुकानात तोटा झाला तर सोन्याच्या दुकानातून भरून काढतो. सगळा बॅकलॉग तिकडून भरून काढतो. मला काही जास्त चिंता पडत नाही. पण म्हणे सोन्याच्या दुकानात जर तोटा झाला तर? म्हणे काही नाही, त्याची पण चिंता करत नाही. म्हणे हिऱ्याचं दुकान आहेच म्हणे आधार. त्याचा मित्र त्याला म्हणतो बरं आहे बाबा, कपड्याच्या दुकानात तोटा झाला तर सोन्याच्या दुकानातून भरून काढता येईल. सोन्याच्या दुकानात तोटा झाला तर हिऱ्यांच्या दुकानात भरून काढता येईल. मग उद्या पुन्हा हिऱ्यांच्या दुकानात जर तोटा झाला तर पुन्हा मग कपड्याचं दुकान. तो म्हणतो अजिबात नाही, हिऱ्यांच्या दुकानात तोटा झाला
तर हे कपड्याचं आणि सोन्याचं दुकान विकली जरी विकलं तरी नुकसान भरून येणार नाही. विठाला इकडे लक्ष द्या. कपड्याचं दुकान म्हणजे आपल्या शरीराचा व्यवहार आहे, सोन्याचं दुकान म्हणजे वाणीचा व्यवहार आहे, आणि हिऱ्यांचं दुकान म्हणजे मनाचा व्यवहार आहे. शरीराकडनं एखादं पाप घडलं, शरीराकडनं एखादी चुकी घडली, वाणीच्या तपश्चर्येला आधार आहे. हरी उच्चारणे अनंत पाप शरीराकडनं एखादं पाप घडलं, इंद्रियांकडनं पाप घडलं, वाणीनं भगवंताचं नामचिंतन केलं की ते पाप निघून जात नाही का? हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी. किती वर्षांनी? क्षण मात्रे, क्षण लागत नाही. भगवंताचं नामचिंतन केलं की लगेच ते पाप निघून जातं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर काय सांगितलं मायबाप नाही का, काय सुंदर सुंदर दृष्टांत दिले. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा म्हणजे काय माहिती आहे? माऊलीची भाषा आहे. माऊली उगीच नाही म्हटलं त्यांना. का म्हटलं माहितीये? ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचले तर तुम्हाला कळेल. एक श्लोक भगवंताचं स्पष्टीकरण करण्याकरता ज्ञानोबरांनी 10-10, 15-15 दृष्टांत दिले. असे अभंग रचले की त्या एका अभंगात एक सूत्र सांगण्याकरता 8-8, 10-10 उदाहरणं दिलेली आहेत. माऊलीची भाषा आहे. म्हणजे कशी? एखाद 1.5 वर्षाचं पोर असलं, बाळ असलं, मुलगा असला, मुलगी असलं, लहान 1-2 वर्षाचं, त्याला त्याच्या हाताने जेवता येत नाही. ते जर बापाकडे जेवायला गेलं, बापाला सांगितलं की याला भरवा, बाप कसा भरवतो? एकदाच. आणि जर माऊलीकडे आईकडे आलं तर कसं भरवता तुम्ही त्याला? आपल्या मोठ्या माणसाच्या मापानं जर तो एक 5-10 घासाचा भात असेल, भात वरण असेल, तर ती माऊली काय करते? एका घासाचे 10 घास करते, छोटे छोटे. आणि मग एक चिऊचा, एक घास माऊचा, एक घास मामाचा, एक घास मावशीचा, एक घास आजीचा, एक घास आजोबाचा. इकडच्या नाही, तिकडच्या. इकडच्या आजी आजोबा तिला आवडत नाही जास्त. ती सगळं माहेरचा गोतावळा सगळा आणते. फार काका काकू सगळेच, मावशी, गावातली सगळी मंडळी आणते. असं हळूहळू त्याला भरवते. काय सांगतोय मी? माऊलीची भाषा. ज्ञानोबरायाने सांगितलं हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. पण दृष्टांत देताना इतका सुंदर दिला. काय दृष्टांत दिला माहिती आहे? आता आपण सगळी भात पिकवणारी माणसं आहोत. भात पिकवल्यानंतर तुम्ही ते भात झोडता, नंतर ते पावळ्याची गंज लावता. ती पावळीच म्हणतात तुमच्याकडे? पेंडा म्हणतात. काय म्हणतात? पेंडा. पावळी नाही म्हणत. आमच्या मावळात पावळी म्हणतात तिला. फार काही लांब नाही. हा डोंगर चढला का मावळच आहे. आपण एकाच विषयावर आहोत. तो पेंड्याची गंज लावायची. काय उडवा म्हणतात? आमच्याकडं भात असतो ना, भाताच्या भाऱ्यांचं उडवं असतं आणि पावळ्यांची गंज असते, बरं का? बरं, उडवं लावलं. ते उडवं लावायला किती वेळ लागतो? असं समजा की 1000 पेंडा आहे बांधलेला, त्याचं उडवं लावायचं किती वेळ लावला? 1-2 तास. तो उत्तर तसं चुकीचं आहे. 2 तास नाही, त्याला जवळजवळ 6 महिने लागतात. कसं सांगू? आता मृग नक्षत्रावर वापसा होईल, त्याच्या अगोदर आपण आपले रोपले शेत वळवतो, मैनतो, भासतो, सगळं तयार करतो राब करण्याकरता. आणि मग ते राब तयार झाल्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन त्याच्यामध्ये काय करतो?
भात पेरतो, ते पेरण्याकरता पण अगोदर तयारी केलेली असते, सगळं चाळून कापडून सगळं अगदी व्यवस्थित करून मग ते पेरायचं. ते पेरल्यानंतर योग्य पाऊस पडला की मग पुढच्या 10, 15, 20, 25 दिवसानंतर ते पेरलेलं भात जे आहे ते खंडीसारखं, काय म्हणतात भात लावलेलं, काय म्हणतात, खंडीच म्हणतात ना, खंडी करण्याकरता ते तयार होतो 20-25 दिवसानंतर. मग ते खणायचं सगळे माणसं घेऊन. ते खणलेलं तिथंच लावतं का, दुसऱ्या शेतात जाऊन, तर दुसऱ्या शेतात जाऊन तसंच लावायचं नाही, त्याला पण आऊत लागतं, ट्रॅक्टर लागतो, चिखल करायचा, मग इथून खांद्यावर घेऊन ते तिकडे न्यायचं, तिथं लावायचं. तिथं लावल्यानंतर तिथून पुढचे 2-2.5 महिने त्या भाताचं रक्षण करायला लागतं. पाऊस जोराचा झाला का पाणी सोडून द्या, कमी पडायला लागला का बांध लिपून ठेवा, मध्ये खत मारा, युरिया मारा, जनावरांपासून वाचवा. भात पेरल्यापासून आतापर्यंत झाले जवळजवळ 2.5-3 महिने. 2.5-3 महिन्यानंतर ते भात पोटरीमध्ये येतं, दाण्यामध्ये येतं. इतकं झालं की मग उन्हाळा येतो, कार्तिकेचा सोहळा आपल्या त्या दरम्यान येतो. मग आपण ते भात कापायला घेतो. कापायला घेतल्यानंतर मग काय करतो, आमच्याकडे त्याचे भारे बांधतात. ते भारे बांधण्याकरता आळे वाळायला लागतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये रिकाम्या वेळेस शेतकरी ते आळे बांधतो आणि मग ते भारे बांधायचे. मग त्याचं उडवं लावायचं. ते उडवं लावल्यानंतर कार्तिकीची वारी वगैरे करून यायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीच्या दरम्यान तपोर चांदणं असतं, ते मग ते उडवं जे लावलेलं आहे त्याच्या भोवती खळं तयार करायचं. ऐका जरा, मी पण केलेलं आहे म्हणून सांगतोय. खळं तयार करायचं. ते खळं तयार करण्याकरता अख्ख्या गावातली बैल आणायची, ते तिवडा रवायचा आणि मग त्या बैलांचं शेण टाकून त्याला फिरवून खळं तयार करायचं. करतात ना, खळच म्हणतात ना, ते तयार करायचं. मग ते भात मार्गशीर्ष महिन्यामध्ये झोडण्याकरता, आमच्याकडे झोडणी म्हणतात त्याला, ते झोडण्याकरता ते तयार करायचं. पण झोडण्याकरता एकट्याचं काम नाही, त्याला माणसं लागतात. मग संध्याकाळी त्याला ती माणसं बोलवावी लागतात आणि त्यांची संध्याकाळची व्यवस्था करावी लागते. माझ्याकडे बघा, असू नका, त्यांची व्यवस्था करावी लागते. त्यांची ही व्यवस्था नाही झाली ना तर कधी असा अंगठा दाखवतात, चाललो म्हणे आम्ही, ते सोडून जातात. मग कसं तरी ते झोडायचं. झोडल्यानंतर त्याच्या पावळ्या बांधायच्या, त्या अशा दुसरीकडे वाळत टाकून द्यायच्या. 8-10 दिवसानंतर हे भात वगैरे सगळे गोळा झाल्यानंतर त्या पावळ्या, ती पेंढा एकत्र करायचा आणि मग त्याची गंजी म्हणजे उडवं लावायचं. ते 2 तासात होतं. असं उडवं लावण्याकरता आता जून पासून सुरुवात केल्यानंतर पुढचे 5-6 महिने गेले. मग असं 1000-2000 उडवं तयार झालं. वाळलेला पेंढा 1000 पावळीचा. त्या पेंढ्याला जर जाळायचा असेल तर किती किलो काडीपिटी लागेल, किती ट्रक लागतील? 1 ट्रक, 1 काडीपिटी, 1 काडी. अहो मी म्हणतो अर्धा गुल उडलेला असेल ना, त्या अर्ध्या गुलाव काम होऊन जाईल नाही का. तृणवाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपत हरी. शरीराकडनं पाप झालं, वाणीनं नामस्मरण केलं की निघून जातं, पण त्याचा पण महिमा आहे. एवढं मोठं नाही का, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्र लेप होणे अभक्तासी. असं जरी पाप असलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एका क्षणामध्ये ते पाप निघून जातं. शरीराचा व्यवहार म्हणजे कपड्याचं दुकान. कपड्याच्या दुकानात तोटा झाला, सोन्याचं दुकान आधार आहे. शरीराकडनं हानी काही झालं, पाप झालं, वाणीचा आधार आहे. वाणीकडनं जर पाप झालं, सोन्याच्या दुकानात जर काही तोटा झाला तर मग काय आधार? हिऱ्यांचं दुकान आहे. तसं वाणीकडनं जर काही पाप झालं, आधार आहे ना. तर याच्या चिंतने तरतील दोषी, Let
शरीराकडनं पाप झालं, वाणीनं नामस्मरण केलं की आधार आहे, त्याच्यातून तरुण जाऊ. वाणीकडनं काही पाप झालं, भयाच्या चिंतने संतांचं चिंतन करावं, भगवंताचं चिंतन करावं. भयाच्या चिंतने करतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. भगवंताचं संतांचं चिंतन झालं की आपल्या जीवनातलं ते पाप निघून जाईल. चिंतन करणं मनानं करावं लागतं. पण जर मनानं एखादं पाप केलं की मग त्याला आधार नाहीये. हिऱ्याच्या दुकानात तोटा झाला, काही आधार नाहीये. मनानं काही पाप घडलं, मनानं काही हानी झाली, मग त्याच्यातून सुटका नाहीये. म्हणून तुकोबाराय मनालाच का महत्व देतात? कारण मनाकडनं काही घडलं की आधार. तरी हेचे काम मना जपे राम राम. आता वेळ झाल्यामुळे फारसा विस्तार करता येत नाहीये, पण मन मग तुकोबारायला म्हणतं की राम राम असा जप करा, असं तुम्ही म्हणता. संवाद आहे ना, तुम्ही म्हणता की राम राम असा जप करावा. कशा करता? अरे म्हणा, तुला गोविंदाचा छंद लागावा याच्याकरता राम राम जपावं लागतं. अभंगाचं दुसरं लागो हाची छंद, 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 लागो हाची छंद. म्हणा गोविंदा गोविंदा, म्हणा गोविंदा गोविंदा, लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद. म्हणा गोविंदा गोविंदा, म्हणा गोविंदा गोविंदा, लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद, लागो हाची छंद. लागो हाची छंद, म्हणा गोविंदा गोविंदा, म्हणा गोविंदा गोविंदा, म्हणा गोविंदा गोविंदा. लागो हाची छंद, म्हणा गोविंदा गोविंदा, म्हणा गोविंदा गोविंदा, म्हणा गोविंदा गोविंदा. Kumari,
राम म्हटल्यानंतर गोविंदाचा छंद कसं काय लागेल? कारण राम या शब्दाची व्याख्या करताना म्हटलं जातं रमयंती स रामः, जो आपल्या अंतःकरणाला रमवतो त्याला राम असं म्हटलं जातं. आणि रामाचं स्मरण करता 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 चित्त इतकं शांत होतं आणि राम नामानं छंद लागतो तो गोविंदाचा. याचं चांगलं उदाहरण, सुंदर उदाहरण पुराणांमध्ये सांगितलं जातं वाल्मिकी ऋषींचं. आता सांगण्याकरता वेळ नाही, कारण तुम्ही तसं मी माझ्या वेळेत आलो होतो, तुम्ही लेट झाला आहात नाही का, तुम्ही लेट सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे माझी चुकी वेळ नाही आज. वाल्मिकीचं उदाहरण दिलं जातं. नारद महाशयांची भेट झाली आणि नारदांनी, आता सगळी कथा तुम्हाला माहिती आहे, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. नारदांनी वाल्याला नाही का, जो वाल्या होता, वाल्या कोळी, त्याला उपदेश केला की तू राम नामाचा जप कर, माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगितलं त्याला? राम नामाचा जप कर बाबा, या सगळ्या पापातून पश्चाताप तुला होतोय, तुला जर याच्यातून वाचायचं असेल तर तू राम नामाचा जप कर. तो म्हणता अवघड आहे राव, राम राम. आता इतकी पाप केल्यानंतर त्याची वाणी दूषित झाली, राम पण मुखाला येत नाही. नामाशी विनमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पावे कोणी. ज्याच्या मुखात नाही का, पाप्याची व्याख्या काय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्याच्या मुखाला नाम येत नाही तो पापी. बस, पापाची व्याख्या दुसरी काहीच नाही, ज्याच्या मुखाला नाम येत नाही तो पापी. तसा तो वाल्या, त्याच्या मुखाला राम कशाला येतंय? तो नारदांना म्हणतो हे राम राम आपल्याला जपायचं ना, जमायचं नाही, म्हणताच येत नाही. आता नारद आहेत ते नारद, त्यांच्याकडे आलेली कुठली पण फाईल नारद, कुठलीच फाईल रद्द होत नाही, त्याचा निकाल लावला जातो. तर म्हणे असं आहे का, एक काम कर म्हणे, तू राम राम म्हणता येत नाही, तुला मरा मरा म्हणता येईल का? तो मरा मरा, अरे हा तर आपला प्रोफेशनल वर्ड आहे, आपला धंदा सो आहे. मारा, ठोका, टपकवा, उडवा, पकडा, हे आपले प्रोफेशनल वर्ड आहे. मारा मारा सोपं आहे म्हणला. गणित बघा कसं आहे, 3 रामा इज इक्वल टू 2 राम. 3 मरा इज इक्वल टू 2 राम. 3 वेळा मारा मारा म्हटलं की 2 वेळा राम म्हणतं. आणि काय नारद यांनी जादू केली नाही का, मारा मारा यही अंतर उनके अंदर भेजा, वाल्या था तो भया वाल्मिकी. जब भेट हुई नारदा, नारद महाशयांची भेट झाल्यानंतर मारा माराचा पहिला सांगितलं. जरा जपता का तुम्ही पण मारा मारा? राम 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 रामचंद्र भगवान की जय, सूत हनुमान की जय. वाल्याचं उदाहरण दिलं गेलं. राम राम म्हणलं नाही, मारा मारा म्हटला. मारा मारा म्हणून तो वाल्मिकी ऋषी झाला. आणि काय त्याची लीला, तर राम नामाच्या जपानं यानं लिहून ठेवलं, मग देवानं अवतार घेतला आणि ज्यानं लिहिलं ना तसं जगून दाखवलं. इतका रामनामाचा महिमा आहे. सांगायचा आहे मुद्दा काय, तुकाराम महाराज मनाशी संवाद सांगतात. करी हेचे काम मना जपे राम राम, कशा लागू हाचे छंद
म्हणा गोविंद गोविंद. मन म्हणतं महाराज जपलंच पाहिजे का, दुसरं काही केलं तर चालणार नाही का. तुकाराम महाराज म्हणतात बाबा दुसरं सोडून दे, एवढंच कर तुझ्याकडे दीन होऊन मी याचना करतो अभंगाचं. तुका म्हणे मना, 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 तुका म्हणे मना. मज भीक द्यावी दिना, मज भीक द्यावी दिना, लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती माझा भीक द्यावी, माझा भीक द्यावी देवा. लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद, लागो हाती छंद. माऊली
असं आहे, मनाला फार जपलं पाहिजे नाही का. मन एव मनुष्यानां कारण बंधन मोक्षयोः. आपण सगळ्या ज्या काही गोष्टी करतो किंवा आपल्या वाट्याला ज्या काही गोष्टी येणार आहेत त्या मनावरतीच अवलंबून आहे नाही का. गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे. आता अनेक तत्वज्ञान उभं राहील पण वेळ तितका नाहीये म्हणून आटपतो घेतोय. तुकाराम महाराजांनी मनाला काय जास्त महत्व दिलं. मन जे करतं ना ते दुसरं कोणी करणार नाही. मनासारखा मित्र नाही आणि मनासारखा शत्रू पण नाहीये. मन एव मनुष्यानां कारण बंधन मोक्षयोः. मनच आपल्या बंधनाला आणि मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणून तुकाराम महाराज मनाला वारंवार विनंती करतात. पण मन चालवायचं आहे मन म्हणतो दुसरं काहीतरी करतो ना ते रामरामाला जपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण तू राम राम जप. तुका म्हणे म्हणा मज भीक द्यावी दिना. मी दिन आहे पण माझं एवढं ऐक बाबा. मन आणि बुद्ध अंतःकरणातला विषय आहे. अंतःकरण चतुष्टय घडलं गेलं आपल्या शास्त्राने की मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मनाचा वेगळा विषय, बुद्धीचा वेगळा विषय, चित्ताचा वेगळा आहे, अहंकाराचा वेगळा आहे. संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन दान चित्ताचे, अहंकाराचे. मी पण मन संकल्प विकल्प करत असतो. संकल्प जर चांगला असेल तर माणसाचं कल्याण होईल पण विकल्प असेल तर माणसाचं हानी होईल. म्हणून मनाला संबोधन करतात की मना हे रामराम जप काय. आणि चांगल्या गोष्टीचा तीव्रतम घाई असावी. जी गोष्ट चांगली आहे सात्विक आहे त्याच्याकरता माणसानं उशीर लावता कामा नये. कबीर महाराजांचं एक दुआ आहे तेवढा पाहू आणि आपण थांबू. कबीर महाराज सांगतात आपल्या सगळ्यांना तो पाठ आहे. कल करे सो आज करे सो. पुढं काय बस इतकंच माहिती आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, फलमय प्रलय हो जाएगी बहुरी करोगे कब. जेव्हा कबीर महाराजांनी आपल्या सगळ्यांकडे बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे बाबांनो चांगला संकल्प मनामध्ये उठला, चांगला विचार अंतःकरणात आला ना की वेळच लावायचं नाही. क्षणभंगुर नाही घर बसा भारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा का. 84 लक्ष योनी फिरून परत मानवाच्या जन्माला यावं लागेल. म्हणून आता चांगला संकल्प मनामध्ये उठला ना तात्काळ करा. पण जेव्हा मनामध्ये विकल्प येतो, वाईट विचार येतो, वाईट काही करण्याची इच्छा होते तेव्हा याचा विपरीत एक पण श्लोक, याचा विपरीत पण एक श्लोक आहे, एक दोहा आहे. माहिती आहे का तुम्हाला. आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है अभी तो जीना बरसो. इतकी काय घाई आहे, करू नंतर करू नंतर. अरे असं करता करता आयुष्य निघून जाईल पण आपल्याकडनं घडणार नाही. आपण फार हुशार, आपण चांगला विचार आला आपण म्हणतो उद्यापासून आता या पाडव्यापासून मी संकल्प करणार रोज 2 माळा तरी जप करेल. पाडव्याचा दिवस उजडला आता म्हणतो काय इतकी घाई आहे. दुसऱ्या दिवसापासून करू ना. पहिला बोल देवाला आउट आउट. तो दुसरा तिसरा असं वर्ष जातं. नंतर म्हणतो नाही आता अजिबात नाही. मागच्या वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार. या पाडव्यापासून मी 2 नाही 4 जपमाळा करणार. करतो का. आजपासून मी लवकर उठण्याचा संकल्प करतो. आज करे सो कल कर, कल करे सो बरसो, इतनी भी क्या जल्दी है अभी तो जीना बरसो. सांगायचं आहे मला मुद्दा. शुभ संकल्प मनामध्ये उठला की त्याला तात्काळ लवकर मूर्त स्वरूप द्या. वाईट विचार आला की त्याला पोस्टपोन करा. त्याला दूर आज नाही उद्या, उद्या परवा असं ढकलत वाईट विचाराला दूर करावं. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आपल्या मनाशी संवाद साधतात. मनाला सांगतात की तू रामनामाचा जप कर. त्या रामनामाच्या जपानं तुझा आपल्याला आनंद मिळेल, तुला आनंद मिळेल, गोविंदाचा छंद लागेल. इतकी मागणी मनाकडे करतात. झालेली कीर्तन सेवा या तुम्हा सर्वांना अभिवादन करून तुमच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. पण जाताना या अभंगातून घ्यायचंय काय तर आपणही आपल्या अंतःकरणामध्ये मनाबरोबर संवाद साधावा आणि मनाला अशी मागणी करावी की या रामनवमीपासून म्हणा तू असा छंद घे की आपलं काम करत असताना, नित्याचं कर्म करत असताना मुखाने भगवंताचं नामचिंतन करण्याचा प्रयत्न कर. असा संकल्प या ठिकाणी घेऊन आपण इथून मुळात कीर्तन हे कशा करताय. कीर्तन ऐका, इकडे लक्ष द्या. 2 मिनिटात कीर्तन सेवा संपलेली आहे. सप्ताह हरिनाम सप्ताह कीर्तन प्रवचन कशा करताय. आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याकरता. या मंडपात कशा करता यायचं आहे. आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याकरता इथं या तत्वचिंतनातून जे काही मुद्दे येतात त्या चिंतनामध्ये माझं व्यक्तित्व कुठे बसतं, मी कुठे आहे, माझं काय चुकतंय काय बरोबर आहे असा परामर्श घेण्याचं साधन म्हणजे हे
कीर्तनाचं माध्यम आहे. म्हणून सर्वांनी अंतर्विमुख होण्यासाठी या धर्ममंडपात यावं. झालेली सेवा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. सगळे उपस्थित नागरिक, सगळे उपस्थित ग्रामस्थ, सालाबाद प्रमाणे होत असलेला हा रामनवमीचा उत्सव यावत चंद्रदेवापूर असाच हो. उत्साहानं तुम्हा सर्वांवरती रामरायाची कृपा राहो. भगवंताचं नामचिंतन तुमच्या मुखात येऊ अशी सदिच्छा करून या ठिकाणी थांबतो. उपस्थितामध्ये सर्व महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रामुख्यानं आदरणीय वंदनीय आपल्या या कर्जत तालुक्याचे सभापती, माजी सभापती आदरणीय श्री रघुनाथ दादा धुळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि उभयंता उपस्थित आहे. मी त्यांच्या चरणी नतमस्तक करत होतो. त्यांना धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचबरोबर आपल्या रायगडचं भूषण हरिभक्तीपरायण सौभाग्यवती योगिताताई महाराज थरपुडे सोनलपाडा याही उपस्थित आहेत. बरं वाटलं तुम्ही होतात, अन्यथा स्वराचा आणि माझा तसा काही फार विशेष ताळमेळ नाहीये. तुम्ही होता म्हणून तुमच्या आश्रयाने हे कीर्तन करता आले. त्याचबरोबर सगळ्या भगिनी वर्ग, बालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या या कर्जत खालापूरचं वैभव मृदंग क्षेत्रात ज्यांचं मोठं नाव आहे असे हरिभक्तीपरायण शंभो महाराज पिंगळे घोडिवली यांचा पण सत्संग आम्हाला आज मिळाला. त्यांनाही धन्यवाद देतो. मी ज्यांच्या बरोबर आलो असे हरिभक्तीपरायण आमच्या मावळीचे भूषण हरिभक्तीपरायण श्री विजयजी महाराज गायके यांच्या नावातच गायक असं गायक आहेत ते, म्हणून त्यांनाही नतमस्तक होतो. ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा मला योग आला. आपल्या गावचे भूषण हरिभक्तीपरायण श्री गणपतजी फुंबरे दादा यांचे पिताश्री, त्यांचे बंधू, सगळ्या कुटुंबियांनी आग्रह केला आणि या ठिकाणी येण्याचा हा योग. गावातील सगळी सप्ताह कमिटी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक सगळ्यांच्या चरणी, ग्रामस्थांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री रामचंद्र भगवान की जय. 2 मिनिटं जरा बसा. आज या ठिकाणी श्रीरामनवमी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सोहळा या